टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आपल्या सोबत आहे सचिन दादा। या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी आंदोलन करत होतो, मात्र पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आणि सगळ्यांना ताब्यात घेत आहेत पोलिस, काय नेमकं? नाही, ताब्यात घेतलेलं आहे, अजून घेतलेलं नाही आहे, पण आमचा आता हा मोर्चा डायरेक्ट G7ला जाणार आहेत आणि त्यावेळी आम्हाला जर अडवण्याचं काम झालं तर मग आम्ही ते रास्ता रोको करू। कारण प्रश्न असा आहे की सर्वसामान्य मुंबईकरांचा प्रश्न आहे। असा जर प्रश्न हे जर सोडवण्याची भूमिका घेत असताना प्रशासन ढीठ झालेले आहेत, काय करत नाही, असं होत नसेल तर काय करणार, रस्त्यावर उतरावंच लागेल। पोलिसांकडनं मोर्चा दडपण्याचा प्रयत्न, पोलिसांकडनं नाही, शासनाकडनं। पोलिसांना काय दोष देणार? पोलीस बिचारे कायद्याची जसं आदेशाचा अंमलबजावणी करतायत आणि आता ही हुकुमशाही हिटलरशाही झालेली आहे। एकंदरीत या ठिकाणी मोर्चा तिथपर्यंत पोहोचू देणार नाही अशा प्रकारची भूमिका पोलिसांची, मोठा पोलिसांचा पैरा देखील या ठिकाणी। दुर्दैवी आहे की या अगोदर पण अनेक मोर्चे निघालेत, अनेक प्रश्नाच्या वरती शिष्टमंडळ आम्ही जातो, असं कधी झालेलं नाहीये। आणि पाण्याची ही जी आज अडचण झाली आहे, का नाही सरकारने या अगोदर विचार केलं, का नाही प्रशासनाने केलं? काल टँकरचा संप मागे घेण्यात आलं, आयुक्तांनी घोषणा केली नाही। घोषणा कोणी करावी? भारतीय जनता पार्टी। म्हणजे काय चाललंय काय? मुंबईला वेठीस धरण्याचं काम चाललेलं आहे, हे मुंबईकर सहन करणार नाही आणि निश्चितपणे आम्ही रस्त्यावर उतरून याला विरोध केल्याशिवाय। आजची भूमिका काय असेल? पोलिसांनी जाऊ नये, आम्ही तर जाणार, पोलिसांनी काय बोलतात बघूया। एकंदरीत पोलिसांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली तरी आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असल्याचं सचिन आयर यांनी स्पष्ट केलं आहे। कॅमेरा पर्सन अमित सह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई।